नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण मराठीची जी काही सिरीज सुरू केली होती, ज्यामध्ये आपण मोरा वाळंबे सरांचं जे पुस्तक आहे मराठी व्याकरणचं, ते पुस्तक पुस्तकी भाषा न वापरता आपल्या सोप्या भाषेमध्ये, म्हणजेच मी ज्यावेळेला MPSC करत होतो, MPSC मेन्स, त्यावेळेला मराठी व्याकरण हा विषय मी स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःला समजून घेण्यासाठी अगदी सोप्या भाषेमध्ये कवर करून घेतला होता. आणि मी तो तिथे कसं असतं की आपण नोट्स काढत असतो आणि आपल्याकडे वेळ नसतो की पूर्णच्या पूर्ण नोट्स काढायच्या, आपल्या भाषेमध्ये लिहायच्या. त्यावेळेला मी काय केलं होतं की मी एखादी गोष्ट समजली तर तिथेच पेन्सिलने वगैरे लिहून ठेवायचो. आणि किंवा हायलायटरचा वापर करायचो. अशा काही गोष्टी आहेत ज्या मी एकदम माझ्या भाषेमध्ये तिथे लिहून ठेवलेल्या आहेत, ज्याचा मला असं वाटतं की त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा व्हावा. मग यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. ओके, त्या अगोदर सांगू इच्छितो की MIDCची जी टेस्ट सिरीज आहे ती आपल्याकडे सुरू झालेली आहे. सोबतच MIDC ॲक्टचे जे काही शॉर्ट्स व्हिडिओ असतात, जे म्हणजे खूप कमी आणि सोप्या गोष्टी तुम्हाला कळवून दिल्या जातील, म्हणजेच तुम्हाला शिकवल्या जातील की कशा पद्धतीने कलम 1 असतो, कलम 2 असतो आणि तो तुमच्याकडून पाठ करून घेतला जाईल. सोबतच काही ॲक्ट जे आहेत ते ॲड झालेले आहेत, ते सुद्धा करून घेतले जातील. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण मराठीचे काही अगोदर व्हिडिओ टाकले होते, ते तुम्ही बघून घ्या. म्हणजे मराठी व्याकरणचं आपण शब्दविचार सुरू केला होता, त्यातील नाम हा टॉपिक झाला होता. आज आपण सामान्य रूप, आता कसं असतं की काही गोष्टी वाचायच्या असतात, काही गोष्टी शिकवायच्या असतात. आता लिंग, वचन ह्या गोष्टी खूप सोप्या असतात, त्या एवढ्या मुलांना डिटेलमध्ये सांगायचे आत्ता आपण त्या एजमध्ये नाही आहोत की लिंग, वचन हे शिकवत. आपण ग्रॅज्युएशन लेवलचा अभ्यास करत आहोत. त्या गोष्टी शिकवणं गरजेचं असतात. पण काही कसं असतं की काही गोष्टी मुलांना कन्सेप्ट वाईज समजत नाहीत. जसं की आता हा टॉपिक बघूया. त्यामध्ये सामान्य रूप हा टॉपिक आहे. सामान्य रूप काही मुलांना समजत नाही, तो आपण आता हा टॉपिक पाहूया. अगदी सोप्पा, म्हणजे एकदा का कन्सेप्ट समजली परत तुम्हाला वाचायचीही गरज नाही, असा हा टॉपिक आहे. तर ह्याचं म्हणजे ह्या टॉपिकमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, आता जर पुस्तकी भाषेमध्ये कसं असतं की खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या असतात. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मागील प्रकरणात आपण सामान्य रूपाची माहिती घेतली होती. ओके, आता सामान्य रूप म्हणजे काय, तर आता समजा या ठिकाणी शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली. या वाक्यातील शिक्षक, सुरेश, वर्ग ही नामे जशीच्या तशी वाक्यात न ठेवता त्यांना प्रत्यय लावलेत. कसे की शिक्षकांनी, वर्गात, अशा त्यांच्या रूपात बदल केलेला आहे. आता प्रत्यय लागताना शब्दांच्या मूळ रूपात जो बदल होतो, म्हणजे शिक्षक या शब्दाला शिक्षकांचा किंवा शिक्षकांनी, शिक्षकांने असं जे काही प्रत्यय लावण्यासाठी ॲक्च्युअल शब्दामध्ये जे काही बदल केला जातो, त्याला सामान्य रूप बोलतात. ही बस एवढीच काही ती कन्सेप्ट आहे. आता समजा माझं नाव महेश पाटील आहे, तर महेशने, ओके, आता ह्याच्यामध्ये काही बदल होत नाही आहे, पण पाटील आडनाव आहे, तर पाटलांनी, पाटलांने, तर पाटलान हे जे काही झालं आहे ना, हे सामान्य रूप आहे वाक्याचं, शब्दाचं. ओके, जसं की आता ह्या ठिकाणी बघा, अनेकवचनी शब्दांच्या सामान्य रूपावरून नेहमी अनुस्वार येतो. म्हणजे मुलांना, तर मग सामान्य रूप काय झालं, मुलां, पशूंत, घोड्यांना, शहरांतून. ओके, हे सामान्य रूप झालं. आता विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दाचे सामान्य रूप होते, तसे शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी सुद्धा सामान्य रूप होते. हा इथे मेन गोष्ट आहे. ओके, म्हणजे कसं, घर, घराजवळ, म्हणजे घरा, हा शब्दाचं सामान्य रूप झालेलं आहे. ओके, तळे, तळ्यामध्ये, घोडा, घोड्यासाठी, घोड्या. ओके, हे सामान्य रूप झालेलं आहे. ओके, ह्या छोटे छोटे कन्सेप्ट आहे, एवढं काही डिटेलमध्ये किंवा एवढं कुठलं रॉकेट सायन्स लावायची गरज नाही आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, पुल्लिंग नामाचं सामान्य रूप. आता कसं आपण बोलतो, तो खांब, ओके, तो निर्णय, तो काळ, तो वर्ग. आता तिथं कसं आहे, तो खांब, खांबास, खांबास. ओके, निर्णयास, ओके, निर्णयला निर्णया. ओके, काळ, काळा, काळाने किंवा काळाला. ओके, वर्ग, वर्गात, तर मग वर्गाचं कसं झालं, वर्गा. ओके, वर्गा झालं आहे, त्यामुळं इथे सामान्य रूप वर्गा असं होईल. ओके, कन्सेप्ट आहेत. आता ह्या तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये कुठं सांगत बसणार, कारण की कसं आहे की सगळ्या गोष्टी आपल्याला नॉर्मली माहीत आहेत. आता बघा, आजोबा, आजोबांना, आजोबाला, आजोबाच्या. ओके, ज्या वेळेला काही गोष्टी, शब्द असे असतात ज्याच्यामध्ये कितीही काय झालं ना तरी काहीच बदल होत नाहीत. आता महेश, महेशला, महेशने, महेशच्या, काहीच बदल होत नाही आहे. ओके, हे अपवाद आहेत. ओके, आता इथं पाहूया, इकारांत पुल्लिंग नामाचे सामान्य रूप याकारांत होते. म्हणजे धोबी, धोबीला
सामान्य रूप काय होईल, धोब्याला, म्हणजेच धोबी इकारांतला धोब्याला म्हणजे याकारांत झाले सामान्य रूप. ओके, तुम्हाला समजतं मी ज्या शब्दावर हे देतो, स्ट्रेस देतो ना, तिथेच तुम्हाला सगळा खेळ समजून येत असेल. ओके, धोबीला ई आहे. ओके, सायलेंटमध्ये ई प्रत्यय आहे. ओके, त्याचप्रमाणे धोब्याला तर इथं याकारांत होत आहे. हां, याने अंत होत असेल ना तर त्याला याकारांत बोलतात. ह्या अशा काही कन्सेप्ट आहेत. ओके, पुढे पाहूया आपण स्त्रीलिंगी नामाचं सामर्थ्य. ती वीट म्हणजे ती वीटचं कसं एकारांत होते, म्हणजे ती वीट अकारांतचे एकारांत होईल एकवचनामध्ये. विटेचा, विटांचा, ज्यावेळेला वीटचं आकारांत होईल कधी, ज्यावेळेला ते अनेक वचन असेल त्यावेळेला. ओके, आकारांत विटांचा. कळते तुम्हाला? तसंच हे शाळांचा, ती शाळा. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही वाचून घ्या, कारण की मी आता तुमची एक मेन गोष्टच कन्सेप्टच क्लिअर केलेली आहे. काय कन्सेप्ट याची, ज्यावेळेला एखादा शब्द आहे त्याला ज्यावेळेला प्रत्यय लागतो आणि प्रत्यय लागताना ज्यावेळेला त्याच्या ज्या शब्दामध्ये बदल होतो त्यालाच सामान्य रूप बोलतात. एकच प्रश्न येतो, TCS असो, IBPS असो, MPSC असो, एकच प्रश्न येतो की ह्या शब्दामध्ये सामान्य रूप लावलं तर काय होईल, तर मग घोड्याला तर घोड्या असं होईल. ओके, एकच प्रश्न कंपल्सरी येतो, मला माहिती आहे म्हणून मी सांगतोय. ओके, आता हा आपला टॉपिक झालेला आहे सामान्य रूपचा. आता आपण पुढचा टॉपिक पाहूया, सर्वनाम. ओके, सर्वनाममध्ये ना खूप मेन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत. या ठिकाणी मी लिहून ठेवलेल्या आहेत बघा. आता लिंगानुसार बदलणारे बघा, लिंगानुसार बदलणारे तो, हा, जो. ओके, तो म्हणजे हे 3 आहेत सर्वनाम. तोचं ती होते, ते होते. हाचं ही होते, ही म्हणजे हे होतात. जोचं जी होते, जे होतात. ओके, हे 3 आहेत जे लिंगानुसार बदलतात. आता वचनानुसार बदलणारे एकूण 5 आहेत. कुठले? मी, तू, तो आहेत पुढे, ते तुम्हाला समजतील, पण मी हे एक आपल्याला लक्षात राहण्यासाठी, म्हणजे कसं आपल्याला फास्ट रिव्हिजन पाहिजे होती. ज्यावेळेला मी करत होतो त्यावेळेला मला अर्ध्या तासामध्ये रिव्हिजन मारून व्हायची पूर्ण पुस्तकाची. सो कोणामुळे व्हायची, ह्या ज्या गोष्टी अशा मी लिहिलेल्या असायच्या ना, त्यामुळे माझी पूर्ण अर्ध्या तासामध्ये रिव्हिजन होऊन जायची. ओके, आता सर्वनामे कोणती आहेत, तर मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय, स्वतः, ही सर्वनामे आहेत. ओके, पुढे पाहूया आपण. आता सर्वनाम म्हणजे काय, आता बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता हे पुस्तकी भाषा त्यांनी कशी वापरली. आता जर तुम्ही नवीन पुस्तक वाचायला घेतल्यावर तुम्ही इथून स्टार्ट करणार आणि हे सगळं वाचत बसणार, हे वाचायची काय गरज आहे. मेन मुद्द्यावर या ना डायरेक्ट. सर्वनाम म्हणजे काय, वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. ओके, वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय बोलतात, तर सर्वनाम बोलतात. आता सर्वनाम कोणते आहेत, तर मी, तू, हा, जो, आपण, कोण, काय, ही सर्वनामं आहेत जी मी इथे लिहिलेली आहेत बघा. मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय, स्वतः, ही सर्वनामे आहेत. या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो, ते ज्या नामांबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो. म्हणजे वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. ओके, नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते. तो हा शब्द रामा, वाडा, कळप, धळप हे काय नाही. ओके, सर्वनामला काय बोलतात, तर प्रतिनाम बोलतात. लक्षात ठेवा, प्रतिनाम, सर्वनामला प्रतिनाम बोलतात. अशा शब्दाचा उपयोग तो हा शब्द म्हणजे जाऊ दे, नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मागच्या लेक्चरला आपण विकारी आणि अविकारी हे 2 टॉपिक पाहून घेतले होते. सो आत्तासुद्धा विकारी आणि अविकारी या टॉपिकवर तुम्हाला सांगू इच्छितो की विकारी म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये लिंग वचनानुसार बदल होतात त्याला विकारी बोलतात, आणि ज्यामध्ये लिंग वचनानुसार बदल होत नाहीत त्याला अविकारी असे बोलतात. ओके, अविकारी अव्यय असतात आणि विकारी असतात ते सव्यय असतात. आता सर्वनामांचे किती प्रकार पडतात, तर सर्वनामांचे 6 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात, सर्वनामांचे 6 प्रकार पडतात. तर कोणते कोणते प्रकार पडतात, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. ओके, हे 6 प्रकार पडतात. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय, तर पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय, तर बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे 3 वर्ग पडतात. त्यांना बोलणाऱ्यांच्या, ज्याच्याशी आपण बोलतो, लिहितो किंवा आता हे लक्षात ठेवू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी एक तुम्हाला सांगतो. पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय असतं.
प्रथम पुरुष म्हणजे कोण असतो? प्रथम पुरुष आता मी बोलतोय ना, तो मी असेल प्रथम पुरुष. ओके. आता जर समजा तुम्ही बोलत असाल तर तुम्ही प्रथम पुरुष असेल. आता समजा एक नॉर्मल गोष्ट सांगतो. हा मी आहे, हा मी प्रथम पुरुष आहे. ओके, प्रथम पुरुष. मी आता तुमच्याशी बोलतोय तर हा सेकंड पुरुष म्हणजे द्वितीय पुरुष असणार. ओके, मी स्वतः आहे तो प्रथम पुरुष, तुमच्याशी बोलतोय तर तुम्ही द्वितीय पुरुष, आणि ह्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय ना, तर मग हा तृतीय पुरुष असणार. ओके, ही कन्सेप्ट आहे पुरुषवाचक सर्वनामाची. म्हणजे मी जर आता बोलत असेल, अरे तू त्या दिवशी आला नव्हता पण त्याने काय केलं तुला माहिती आहे का, म्हणजेच मी प्रथम पुरुष, मी तुमच्याबद्दल बोलताना त्याने काय केलं हे सांगतो, म्हणजे तुमच्याशी बोलताना त्याने काय केलं हे सांगतोय. म्हणजेच प्रथम पुरुष द्वितीय पुरुषाला सांगतोय तृतीय पुरुषाबद्दल. ही कन्सेप्ट एवढी सोपी आहे. ओके, म्हणजेच काय, बोलणाऱ्यांचा, ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा, ज्यांच्याविषयी असा बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा आणि वस्तूंचा संबंध म्हणजेच पुरुषवाचक सर्वनाम. व्याकरणात त्यांना पुरुष असे म्हणतात. या तिन्ही वर्गातील नामांबद्दल येणाऱ्या सर्व नामांना पुरुषवाचक सर्वनाम बोलतात. आता मी जे काय तुम्हाला उदाहरण सांगितलं ना, ते इथं पुस्तकी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक म्हणतात. म्हणजे मी काय बोलतो ऐक ना, आम्ही काय बोलतो ऐक ना, म्हणजे मी बाजारात गेलो, आम्ही पोहायला गेलो. आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता मी तुमच्याशी बोलतोय, म्हणजे ज्याच्याशी बोलायचं त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक म्हणतो. हे तुम्ही, तू वगैरे. ओके, तू मला आधी का सांगितलं नाहीस, तुम्ही फार छान पुस्तक लिहिले आहे. आता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता ज्यांच्याशी बोलायचं आहे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीय पुरुषवाचक असतात. म्हणजे कसं, आता आपण गॉसिप जरी करत असाल तर मग तिसऱ्याविषयी बोलतो आपण. सो तो, ती, ते, त्या, ती, हे जे काही असतात ती तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तो उंच पर्वत चढून गेला, ती परदेशात गेली आहे, ते खेळत आहेत. म्हणजे काय, इथं मी साईडला लिहिलं बघा, त्याने मला खेळायला पाठवले, स्वतः मात्र आलाच नाही. ओके, म्हणजे आपण त्याच्याबद्दल गॉसिप करतोय. ओके, तर ह्या ठिकाणी सुद्धा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता दर्शक सर्वनाम काय, तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येतात त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. म्हणजे काय, तर हा, ही, हे, या, ही, तो, ती, ते, त्या, ती. म्हणजे काय, हे घड्याळ माझे आहे, समजा हे पुस्तक माझे आहे. ओके, हे म्हणजे काय, आपण काहीतरी दर्शवतोय ना. म्हणजे दर्शक सर्वनाम नामापूर्वी व नामानंतरही येऊ शकतात. नामापूर्वी किंवा नामानंतर येणारे सर्वनाम, नाम दोघे एकाच व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश करत असतील तर पूर्वी किंवा नंतर येणारे सर्वनाम हे दर्शक सर्वनाम. म्हणजे हा पक्षी आहे, हे आंब्याचे झाड आहे, या कोण आहेत, तुळजाभवानी महाराष्ट्राची आई आहे, ही. ओके, ही सर्वनाम. राजगड हा गडांचा राजा आहे, पक्षी हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे. म्हणजे दर्शक सर्वनाम. समजते तुम्हाला, म्हणजे आपण एखादी गोष्ट दर्शवतो त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. ओके, संबंधी सर्वनाम. आता संबंधी सर्वनाम काय असतं, तर मग वाक्यात पुढे नंतर येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे म्हणतात. म्हणजे जो, जी, जे, ज्या, जी. म्हणजे कसं, जो तळे राखेल तो पाणी पिल. ओके, जी आधी पोचेल ते जिंकेल, जे आले ते हारले. ओके, सॉरी, जे आले नाही ते हारले. अशा पद्धतीने जे, ते. ओके, अशा पद्धतीने ज्या गोष्टी असतात तिथे संबंधी सर्वनाम असतात. आता प्रश्नार्थक सर्वनाम. ज्या सर्वनामांना, आता इथं बघा, इथं मी काय लिहिलं आहे, जे जिथे येईल तिथे संबंधी सर्वनाम असतात, आणि जिथं सुरुवातीला ते येईल ना, सुरुवातीला ते दर्शक सर्वनाम असते. ओके, जिथे सुरुवातीला जे येईल ते संबंधी सर्वनाम असते, आणि जिथं सुरुवातीला ते येईल ते दर्शक सर्वनाम असते. इथे मला कन्फ्युजन होत होतं म्हणून मी तसं लिहिलं होतं. प्रश्नार्थक सर्वनाम. ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. म्हणजे काय, कोण, काय. ओके, कोण या सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लागून कोणी, कोणास, कोणाला, कोणाचा, कुणी, कुणास अशी अनेक रूपे तयार होतात. असे विभक्ती प्रत्यय काय, का, कायला लागत नाहीत. ओके, म्हणजे घरी कोण आहे, मी हे कपडे कोणाला देऊ, तुला काय हवे, येणारे उत्तर हे फिक्स असते. म्हणजे काय, घरी कोण आहे तर आई असेल, बाबा असेल, कोणी असेल. ओके, मी हे कपडे कोणाला देऊ, कोणालाही दे, म्हणजे ह्याला दे, त्याला दे, कोणालाही दे. म्हणजेच कसं, हे ते फिक्स आहे ना हे उत्तर. तुला काय हवे, लाडू हवं आहे, घड्याळ हवं आहे, काय हवं आहे, तर मग येणारे उत्तर हे फिक्स आहे.
पाचवा प्रकार सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम ह्यावर प्रश्न असतात, त्यामुळे ह्यावर जरा लक्ष द्या. ओके, सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. कोण काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम. मग सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अनिश्चित सर्वनामांची इथं कोण काय जरी आलं तरी प्रश्नचिन्ह नसतो. ओके, त्यावरून आपल्याला सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम हे ओळखता येतं. जसं की कोणी कोणास हसू नये. ओके, मी काय सांगतो आहे ते नीट ऐका. शहरात काय वाटेल ते मिळेल, म्हणजे काय वाटेल ते मिळू शकतं. वाटेल ते म्हणजे काहीही. ओके, त्या मॉलमध्ये काहीही मिळतं. काय मिळतं? काहीही. ओके, कोणी काहीही म्हणा, मी हा मार्ग सोडणार नाही. ओके, या सर्वनामांना सामान्य सर्वनामे म्हणतात. म्हणजे ह्यांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी नाही म्हणजे करतायत, ह्यांचा उपयोग नॉर्मल वाक्य म्हणून करता येतो. ओके, पण निश्चितपणा सांगता येत नाही. ओके, त्याला सामान्य सर्वनाम म्हणतात. आता आत्मवाचक सर्वनाम. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच कोणी स्वतःवाचक सर्वनाम असेही म्हणतात. ओके, उदाहरणार्थ आपण आणि स्वतः. नीज हा शब्द परीक्षेमध्ये विचारतात. ओके, नीज. जसे मी स्वतः त्याला पाहिले. सर्वनामाच्या आधी करता आला की आत्मवाचक म्हणतात. म्हणजे कसं की आता मी स्वतः त्याला पाहिले. पाहणारा कोण? मी. ओके, पाहणारा कोण? मी. तर मी हा करता आहे, तर सर्वनामाच्या आधी करता येतो त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. म्हणजे तू स्वतः मोटर चालवशील का? तर स्वतः याच्या अगोदर तू आलाय म्हणजे करता. ही ट्रिक आहे, कळलं? ट्रिक आहे, ही ट्रिक आहे. त्यामुळे इथे लक्षात घ्या. तो आपण होऊन माझ्याकडे आला. तुम्ही स्वतःला तुम्ही स्वतःला काय समजता? ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीज हा निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे. तर नीज ज्या वाक्यामध्ये येईल तिथे डिरेक्टली आत्मवाचक सर्वनाम असं टाकून द्यायचं. लय विचार करत बसायचं नाही किंवा कन्फ्यूज व्हायचं नाही. आता या ठिकाणी बघा, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आता हे वाक्य खूपदा आलेलं आहे MPSCला, त्यामुळे मी इथे लिहून ठेवलेलं होतं आत्मवाचक सर्वनाम. ओके, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रश्नार्थक सर्वनाम व सामान्य सर्वनाम यांतील फरक. आता कोण काय, आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की कोण काय असं जरी असलं तर प्रश्नचिन्ह जर असेल तर तो प्रश्नार्थक सर्वनाम, प्रश्नचिन्ह नसेल तर ते आत्मवाचक सर्वनाम. ओके, आता प्रश्नार्थक सर्वनाममध्ये पण कोण वापरतात, काय वापरतात. कोण रे तू? तुला काय हवे? पहिल्या वाक्यात अनोळखी व्यक्तीबद्दल कोण हे सर्वनाम. आता हे काय वाचायचं सांगा ना? जर इथे ट्रिक आहेत तर मग हे का वाचत बसायचं? हे नाही वाचायचं. ओके, आता इथं बघा काय लिहिलंय, मी लिहिलेलं आहे कोण काय आपण स्वतः. एक सेकंड. हां, कोण काय आपण स्वतः याची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. ओके, ही गोष्ट जरा लक्ष देऊन पहा. ओके, सर्वनामांचा लिंग विचार. आता मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत? तर मराठीत मूळ सर्वनामे 9 आहेत. त्यांचे प्रकार किती आहेत? तर त्यांचे प्रकार 6 आहेत. ओके, तर ती पुढील प्रमाणे आहेत. कुठले? तर मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही 9 सर्वनामे आहेत. त्यांचा लिंग वचनानुसार म्हणजे लिंगानुसार बदल होणार आहे. आता ही गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती, जर तुम्ही पाहिलं असेल. हो का, मी तर सांगितलं होतं सुरुवातीलाच. कारण की कसं असतं की आपली आता इथं जर मी अगोदरच लिहिल्यामुळं कसं आपली 2 वेळा रिव्हिजन झाली. आपण पुन्हा मागे जाऊन एकदा पाहिलं. मागे जाऊन पाहिल्यामुळे आपल्याला ती गोष्ट जास्त लक्षात राहिली की लिंगानुसार बदलणारे किती आहेत? तर 3. वचनानुसार बदलणारे किती आहेत? तर 5. आता या ठिकाणी आपण जाऊया बघा. एकूण सर्वनामे किती? 9. यातील लिंगानुसार बदलणारी कुठली? तो, हा, जो. आता याच्यामध्ये कसं तोपासून कुठले? तो, ती, ते. हापासून कुठले? हा, ही, हे. जोपासून जो, जी, जे. आता हे 3 ओके लिंगानुसार बदलणारे. आता वचनानुसार बदलणारे किती? तर वचनानुसार बदलणारे 5. म्हणजे कुठले? मी, तू, तो, हा, जो. ही 5 सर्वनामे वचनानुसार बदलतात. म्हणजे मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, ती, हा, ही, हे, ह्या, ही, जो, जी, जे, ज्या, जी. ओके, बाकीच्या सर्वनामांची कोण काय आपण स्वतः रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात. सर्वनामाचे लिंग व वचन ते ज्या नामाकरिता सर्वनामे आले असेल त्यावर अवलंबून असते. ओके, हे अशा प्रकारे सर्वनामांचे टॉपिक असतात. आता इथे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं असतं की आता सर्वनाम हे आपल्याला आता टॉपिक वाचून कळलं,
पण आता सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं की आहे ना, या सर्वनामाचा उपयोग कसा केला जातो. तर ते आपण आता पाहूया. आता या ठिकाणी पाहूया की मी हे सर्वनाम कसं वापरणार. बोलताना स्वतः एकट्याबद्दल बोलताना मी ते वापरेल, म्हणजेच मी शाळेतून आलो. ओके, आम्ही हा शब्दाचा वापर कसा करणार सर्वनामाचा, तर तो कसा ना स्वतःबरोबर इतरांच्या वतीने बोलताना किंवा स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी. आता जेव्हा स्वतःबरोबर इतरांच्या वतीने बोलताना आपण काय बोलतो, आम्ही उद्या सहलीला जाऊ. ओके, आता या ठिकाणी आम्ही म्हणजे हे प्रथम पुरुषीच आलं आणि याच ठिकाणी सुद्धा प्रथम पुरुषीच आलेलं आहे. मी तर लिहून ठेवलेलं आहे. ज्यावेळेला मला प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक समजत नव्हतं, त्यावेळेला मी या ट्रिक्स वापरल्या होत्या. ओके, आता स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी एखादी व्यक्ती, त्याचं संपादक, राजा, वरिष्ठ अधिकारी हे स्वतःबद्दल आम्ही वापरतात. म्हणजे कसं, काल आमच्या मुलीचे लग्न झाले, जनतेला जागृत करणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. आम्ही हा किताब तुम्हास देतो. ओके, आता तू म्हणजे काय, तर मी तुमच्याशी बोलतो तर तू, मग हे द्वितीय पुरुष आहे ना. तर मग द्वितीय पुरुषवाचक असताना तिथे कसं एका व्यक्तीशी बोलताना, म्हणजेच तू आता घरी जा. आता प्रेमाने, भक्तीने, सलगीने बोलताना, आई तू कुठे गेली होतीस, देवा तुम्हाला क्षमा कर. ओके, अशा प्रकारचे हे सर्वनामे आहे. आता तुम्ही अनेकांशी बोलताना, म्हणजे तुम्ही आता सर्वजण घरी जा, इथं पण द्वितीयच पुरुषवाचक येणार. ओके, एखाद्या व्यक्तीबद्दल आदर दाखवणं, गुरुजी तुम्ही उद्या आमच्याकडे याल का. ओके, हे द्वितीय पुरुषक. आता तो, ती, ते, आता ज्याच्याबद्दल बोलायचं त्याचा उल्लेख करताना, तो उद्या शाळेत येणार नाही, ती उद्या शाळेत येणार नाहीत, ते उद्या शाळेत येणार नाहीत. आता इथे तृतीय पुरुषवाचक का, तर आपण इथे तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय ना. मी तुमच्याशी बोलताना त्यांच्याशी बद्दल बोलत असेल तर तो तृतीय पुरुषवाचक असतो. म्हणजे जो जे वाक्यात पुढे येणारा तो या सर्वनामाशी संबंध दाखवतो. म्हणजे जो चढतो तोच पडतो, जे चकाकते ते सोने नव्हे. ओके, आता इथे संबंधी सर्वनाम होते. ओके, संबंधी, हा, ही, हे, म्हणजे पुढे असलेली व जवळची वस्तू दाखवायची असल्यास, म्हणजे आता इथे कुठलं सर्वनाम होणार, तर या ठिकाणी दर्शक सर्वनाम होणार. ओके, कोण, आता कोण म्हणजे काय, प्रश्नार्थक कोण, प्राणीवाचक, म्हणजे कसं असते, कोण आहे रे तिकडे. आता प्रश्नार्थक काय, हे म्हणजे ऐका, कोण हा ज्या वेळेला तिथे वापरतो ना, त्यावेळेला तिथे प्राणीवाचक असतं. म्हणजे कसं, कोण आहे रे तिकडे, म्हणजे हे प्राण्याला किंवा एखाद्या व्यक्तीला बोललेलं आहे. काय, हे जेव्हा सर्वनाम वापरलं जातं त्यावेळेला ते वस्तुवाचक असतं, म्हणजे तुला काय हवे. ओके, सामान्य सर्वनाम म्हणजेच कुठले, अनिश्चित, म्हणजे कोणी यावे, कोणी जावे, कोणी यावे, टपली मारून जावे. आता आश्चर्य, कोण, ही गर्दी, बापरे, असं आपण ज्यावेळेला बोलतो ते आश्चर्यवाचक सर्वनाम असतं. आता आपण, ओके, आपण प्रथम पुरुषवाचक, समावेशक, अनेकवचनी, ज्याच्यामध्ये आपण आज फिरायला जाऊ, म्हणजे प्रथम पुरुषवाचक आपण सगळ्यांना मिळून आपण हे बोलत आहोत, त्यामुळे आपण हे प्रथम पुरुषवाचक, समावेशक, अनेकवचनी असतं. आता द्वितीय पुरुषवाचक आदरार्थी, म्हणजे आपण आमच्याकडे उद्या याल का, म्हणजे हे द्वितीय पुरुषवाचक आदरार्थी आहे. स्वतःबद्दल मोठेपणा घेताना आपण काय बोलतो, आपण हे कबूल करणार नाही. ओके, आणि आत्मवाचक स्वतःचा अर्थ असताना तो काय बोलतो, तो आपणहून माझ्याकडे आला. ओके, हे आजचे टॉपिक झालेले आहेत. ओके, अजून एक मी ही सिरीज सुरू ठेवेन. ओके, फ्रीमध्ये आहे, तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका. मराठी व्याकरण आपण सोप्या भाषेमध्ये करून टाकू, सगळं काही कवर करून टाकू. सोबत जमल्यास आपण इंग्लिश ग्रामरचे सुद्धा काही लेक्चर्स घेऊया, जेणेकरून कसं असतं की आता इंग्लिश ग्रामर करताना सुद्धा मुलांना आहे ना, मेन गोष्ट अशी होते की जर तुम्ही बॅच लावली असेल तर तुम्हाला समजेल की नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह हे सगळं करत बसतात. एवढं सगळं करायची गरज नसते. जर तुम्हाला बेसिकमध्ये जर तुम्हाला इंग्लिश करायचं असेल तर ओकॅप वगैरे करा, खूप जास्त प्रमाणात ओकॅप करा. आणि बेसिक म्हणजे डायरेक्ट, इनडायरेक्ट, ॲक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज, क्वेश्चन टॅग, या सगळ्या गोष्टी असतात, पॅराजंबल, या गोष्टी करणं खूप गरजेचे असतात. सो सध्या त्यावर फोकस करा. आणि मराठी व्याकरण तर आपण क्लिअर करतो आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून हे म्हणजे हे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळून जातील. ओके, सगळं काही फ्री आहे मराठी व्याकरणचं, तर ते आपण यूट्यूबवर टाकणार आहोत. मोरा वाळंबे पुस्तक पूर्णपणे आपण सोप्या भाषेमध्ये, तुम्ही जर पाहिलंच असेल की बाजूला मी आपल्या नॉर्मल बोलीभाषेमध्ये मी तुम्हाला समजावून लिहून दिलेलं आहे. कारण की मी ज्यावेळेला MPSC करत होतो आणि मराठी व्याकरण करताना ज्या गोष्टी पुस्तकातल्या होत्या त्या पुस्तकातल्या मला समजत नव्हत्या, म्हणून मी स्वतःच्या भाषेमध्ये तिथे लिहून ठेवल्या होत्या. आणि आत्ता ज्यावेळेला मी रिव्हिजन करायला घेतो त्यावेळेला अर्ध्या तासामध्ये माझं पूर्ण पुस्तक होऊन जातं. सो माझी अशी इच्छा आहे की तुम्हीसुद्धा पुस्तक तुमच्याकडे असेल तर वाचायला घ्या, आणि वाचताना मी जे काही लिहिलं आहे ते तसं लिहा. म्हणजे उद्या जेव्हा तुम्ही रिव्हिजन म्हणून ज्यावेळेला ते पुस्तक घ्याल त्यावेळेला तुमच्यासुद्धा वाचनामध्ये ह्याच गोष्टी येतील आणि तुमचीसुद्धा रिव्हिजन अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल. ओके, हाच मेन मोटो आहे आणि अशाच पद्धतीने रिव्हिजन करा. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.